मार्च अखेर तसेच इतर सुट्ट्यासह कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये निर्माण झालेला संघर्ष यामुळे गेल्या 8 दिवसापासून येवला, लासल गावासह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यातील कांदा, धान्य यासह इतर शेतमालाचे लिलाव बंद असल्याने रोज होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे। 1 एप्रिलपासून कांदा व्यापाऱ्यांनी हमाली तोलाई न देण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे सध्या कांदा व्यापारी व माथाडी बोर्ड यांच्यामध्ये संघर्ष सुरू असून यामुळे बाजार समितीतील सर्व लिलाव बंद आहे। तर या संदर्भात कांदा व्यापाऱ्यांची बैठक होणार असून पुढील रणनीती कांदा व्यापारी ठरवणार आहे। तरी जी हमाली तोलाई द्यावी लागते ती देणार नाही अशा निर्णयावर कांदा व्यापारी ठाम आहेत। गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्या बंद असल्याने याचा फटका नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून लवकरच कांदा व्यापारी, माथाडी कामगार यांच्यातील संघर्ष सरकारने लक्ष घालून मिटवावे, जेणेकरून लवकरात लवकर कांदा लिलाव सुरळीत होऊन कांदा विक्री करता येईल। तरी जो शेतकऱ्यांकडून हमाली तोलाई घेतली जाते ती देखील यापुढे घेऊ नये असे देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे असून लवकर बाजार समिती सुरू करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गाकडून होताना दिसत आहे। आता जवळजवळ 15-20 दिवसापासून मार्केट बंद आहे आणि पहिली गोष्ट अशी की दुष्काळजन्य परिस्थिती, प्यायला पाणी नाही, एवढ्यातून शेतकरी तुळतुळ करून कांदा पिकवतो। एक तर त्याला एकरी ॲव्हरेज नाही आणि ॲव्हरेज नसून आता काढणीचा वेळ आलेला आहे, लग्न सराई आहे, तो विकायसाठी मार्केट बंद आहे। तर मग शेतकऱ्यांनी करायचं काय? आर्थिक सगळ्या बाबी खर्च वाढलेला आहे, कांद्याला लागण, खते, सर्व खर्च वाढला आणि कांद्याची उत्पादन क्षमता कमी झाली, त्याच्यामुळे उत्पन्न कमी झाले आणि शेतकऱ्याकडून सगळं मापारी, हमाली हे जे तोलाई कापली जाते ही कशामुळं? एवढ्या उन्हातानात पाणी भरून हा तो माल आता साठवणीसाठी योग्य ऊन असल्यामुळं करू शकत नाही, मार्केट बंद असल्यामुळं साठवायची पाळी आली, तो खर्च वाढला। तर याची शासनाने दखल घ्यावी आणि मार्केट यार्डनी दखल घ्यावी आणि त्यांचा वाद लवकर संपवून मार्केट लवकर चालू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। जवळजवळ मार्केट जवळजवळ 10 दिवसापासून बंद आहे आणि कांदे काढून 15 दिवस झालेले। शेतकऱ्यांचं बजेट सर्व हे आर्थिक बजेट कांद्यावर अवलंबून आहे। आता लग्न सराई दिवस आहे, कोणाला आहेर घ्यायचे, कोणाला काय करायचं, मार्केट बंद असल्यामुळं, मार्केट बंद म्हणजे हमाल आणि मापारी आणि व्यापारी यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळं यांनी मार्केट बंद केलं। का बंद केलं विचार करा तुम्ही, का जर आता जवळजवळ 95% शेतकऱ्यांकडं हायड्रॉलिक ट्रॉली आहे, ती खाली करायच्या वेळेस 2 मिनटात खाली होती, तरी मार्केट कमिटी शेतकऱ्याच्या मालातून किंवा शेतकऱ्याच्या पैशातून तोलाई आणि हमाली कट करून उरलेले पैसे देतात। जर हे कामच करते नाही, काम करते नाही, तर मग यांना पैसे कशाचे द्यायचे? हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा का शासनाने कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळं शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला आहे। कशासाठी चालू आहे हे बी समजत नाही। यासाठी लवकरात लवकर मार्केट कमिटीने कुठला तरी व्यवस्थित निर्णय घेऊन मार्केट चालू करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मी मार्केट कमिटीला विनंती करतो। नाशिक जिल्ह्यातील मार्केट हे 1 एप्रिलनंतर लेवीच्या संदर्भात संपूर्ण बंद पडले आहे, परंतु हा बंद व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा बंद दिलेला नाही। व्यापार हा करणं अतिशय अशक्य गव्हर्नमेंटच्या निर्णयामुळे व्यापार करणं अतिशय अशक्य झालं आहे। ज्या हमाल मापाऱ्यांना 12 रुपये क्विंटलप्रमाणे हमाली व तोलाई भेटते, त्याच्यावरही 34% 2008 पासून त्यांनी लेवी लावली। याच्याने आम्ही कोर्टात गेलो आहे, परंतु ते सर्व कोर्टात चालू असतानाच येथील कामगार आयुक्तांनी व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या नोटिसा, ज्या नोटिसा कोणत्याही प्रकारच्या अभ्यास न करता काहीतरी आकडे टाकून देऊन आमच्या इस्टेटीवर बोजा चढवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे हा व्यापार करणं आम्हाला अशक्यप्राय झालं आहे। आमचं एकच म्हणणं आहे की जे कामगार आमचे नाही, का जे कामगार मार्केट कमिटी आपल्या नियमानुसार मार्केट कमिटीनंतर
विपणननंतर DDR व त्यांच्या संघटनेची परवानगी घेऊन हमाल व मापारी भरता, परंतु दुर्दैवाने त्या मापाऱ्यांचे बी चार रुपये क्विंटलप्रमाणे हमाली तोलाई आम्ही द्यावी. जसे शेतकरी 12 रुपये काही काम न करता देतात, तसेच आम्ही 4 रुपये द्यावा. हे शेतकऱ्यांचे हे सरकारचे धोरण. त्याच्या निषेधार्थ आता आम्हाला न परवडणाऱ्या गोष्टी म्हणून आम्ही थांबून घेतलेलं आहे. सरकारचं मार्केट आम्ही व्यापाऱ्यांनी बंद केलेले नाही. आम्हाला जी गोष्ट धंदा करून काहीच होणार नाही त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहे. काल कामगार आयुक्ताबरोबर 3 दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांबरोबर मिटिंग झाली. त्यानंतर कामगार आयुक्ताबरोबर मिटिंग झाली. आज दुपारी देवळा येथे सर्व व्यापाऱ्यांची मिटिंग होऊन त्यामध्ये काय निर्णय होतो तो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. मार्केट बंद आहे बऱ्याच दिवसाचं आणि शेतकरी पण यामुळे वैतागलेला आहे. व्यापारी व माथाडी कामगार व जे हमाल मापारी आहे यांच्यामध्ये जो वाद चालू आहे तो वाद त्यांनी लवकरात लवकर मिटावा. कारण आमच्याकडून जेव्हा आम्ही कांदे विक्रीसाठी जातो त्यावेळेस काटा करतो कांद्याचा, त्यावेळेस आम्हाला 40 रुपये द्यावा लागता आणि खाली करायला गेल्यानंतर बऱ्याच आता 90% शेतकऱ्यांकडं 2 व्हील ट्रॉली आहे. तर तिथं ती खाली केल्यानंतर साधारणतः 2 ते 3 मिनटामध्ये कांदे खाली केले जातात. त्याची मग हमाली मापारी व तोलई हे सगळंच घेतलं जातं शेतकऱ्यातून. तर आमचं एक म्हणणं आहे की जेवढं तुम्ही काम करणार आहे ना तेवढंच त्याचा मोबदला घ्या. उदाहरणार्थ जर समजा ट्रॅक्टरला कुठलाच खर्च नाही आहे खाली करण्यासाठी तर त्याचे पैसे तुम्ही घेऊ नका. आणि तुमच्याकडं 4 व्हील ट्रॉली आली किंवा पिकअप रिक्षा आली ती खाली करणार आहे तुम्ही तर त्याचेच पैसे तुम्ही घ्यावा अशी आम्हाला एक मार्केट कमिटीला विनंती करायची आहे. आणि व्यापारी व जे हमाल आहे त्यांच्यामधला जो वाद आहे तो लवकरात लवकर मिटवा. याचं कारण असं आहे की मार्च एंडिंग झाल्यानंतरसुद्धा मार्केट चालू झालेलं नाही आणि त्यातली त्यात आता लगन सराईचा दिवस आहे आणि शेतकऱ्याचं आर्थिक बजेट हे सगळं कांद्यावरती अवलंबून आहे. एक तर सरकारने निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे आणि त्यात आता व्यापारी व जे हमाल आहे त्यांच्यामधल्या वादामुळं अजून आम्ही संपत चाललो आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा वाद मिटवून शेतकऱ्यांसाठी मार्केट खुलं करावं असंच आम्ही मार्केटला विनंती करतो. लोकनायक न्यूज